RJ रवी बाई काय प्रकार गोल 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 वाटाण्याचा गोलदाना अशी उडू नको टना टना अशी उडू नको टना टना RJ रवी बाई काय प्रकार गोल 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 वाटाण्याचा गोलदाना अशी उडू नको टना टना अशी उडू नको टना टना आता जर तुम्ही प्रेम पाला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशा ट्रेंडिंग टॉपिकवरती तुम्हाला आपल्या चॅनलवरती ट्युटोरियल मिळून जाईल। 100K खूपच जवळ होतो आपण आणि हा व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता आणि ह्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ते सर्व तुम्हाला खाली मिळून जाईल। हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो, तेथून जाऊन सुद्धा यूज करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करू सिंपली इथून ॲड करायचा आहे आणि इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बोटाने सेट करायचा अशा प्रकारे इथून परफेक्ट। हा इथून फोटो परफेक्ट झाल्यानंतर सिंपली आपल्याला आता काय करायचं, ते ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं। जो आपण बीट मॉड्यूल दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं। थोडे इथे स्क्रोल करून इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढी ह्या सॉंगची लेंथ असेल तेवढी ह्याच्या फोटोची लेंथ आहे ती न्यायची। नेल्यानंतर सिंपली पहिल्यांदा जुटायचे आणि इथून आपल्याला आता बघायचं आहे जे आपण हा बीट मॉड्यूल दिला आहे त्यामध्ये कुठे कुठे बीट चेंज होते, तेथून बीट दिले आहेत आपण 1 2 3 अशा किती 16 बीट आहेत। तर सिंपली आपल्याला काय करायचं, जेथून आपले बीट चेंज होते तेथून हा जो फोटो आहे तिथून स्प्लिट करायचा आहे। तर पहिले आपल्या बीट कुठे चेंज होते बघायचं आहे, ते आपली बीट अशा इथून चेंज होते तर इथून स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे, इथून स्प्लिट करूया। ठीक आहे अशा प्रकारे। आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते इथून स्प्लिट करूया। ओके इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे तुम्हाला हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करायचा आहे। कट केल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करू इथून डिलीट करून टाकायचा आहे। त्याच्यानंतर हे जे आपले पहिले 4 फोटो आहे ना त्यांना सिंपली काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्यावर यायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं, कीच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। परत ह्याच फोटोच्या शेवटला की द्यायची, दुसऱ्या फोटोला पण अशा वेळेस सेम की द्यायची। जे आपले पहिले 4 फोटो आहेत ना त्यांना सिंपली अशा वेळेस की देऊन घ्यायचे। ठीक आहे अशा प्रकारे इथून आपण पहिले 4 फोटोला इथून की देऊन घेऊया। आता हे की दिल्यानंतर सिंपली काय करायचं आहे, हा जो पहिला फोटो आहे त्याची जी दुसरी की असेल ती द्यायचं आहे। आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि हा जो फोटो आहे झूम करायचा अशा प्रकारे। पुन्हा दुसऱ्या फोटोला दुसऱ्या कीपाशी येऊन झूम करायचं, तिसऱ्या फोटोला पुन्हा तिसऱ्या कीपाशी येऊन अशा फोटो झूम करायचा, पुन्हा चौथ्या फोटोपाशी येऊन त्या कीपाशी यायचं आणि हा जो फोटो आहे तो झूम करायचा आहे। म्हणजे इथून जो आपला इफेक्ट आहे इथून परफेक्ट ॲड होऊन जाईल। ते तुम्हाला समजलं असेल, जो प्रीमियममध्ये पाहिला तो कसा इफेक्ट दिलेला पण तो आपण पुढे सांगणार आहे। आणि हा जो इफेक्ट आहे तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला झालेला आहे, त्याच्यावर मी जो हा इफेक्ट आहे तो इथून तुम्हाला सांगितलं आहे कशाप्रकारे तुम्ही क्रिएट करू शकता। तर आता मी काय करतो, इथून सिंपली इथून जे पण पुढचे आपले बीट आहेत ना त्यानुसार हा जो फोटो आहे तो स्प्लिट करून घेतो। तुम्ही पण लगेच हा जो फोटो आहे तो इथून स्प्लिट करून घ्या। इथे तुम्ही बघू शकाल सर्व आपण फोटो आहेत इथून ॲड करून घेतले आहेत। आता सिंपली आपल्या ह्या फोटोमध्ये ना इफेक्ट ॲड करायचे, तर सिंपली हे जे पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला ब्लान्स नावाचा हा जो वेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय टू ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, कॉम्पोच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला प्लॅनोमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। दुसऱ्या फोटोला प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा, त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा आपल्या प्लॅनोमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला 3Z2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाइड 2चा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला वेव्ह अँड स्लाइडचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्लाइड अँड वेव्हचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली पहिल्यांदा जुटायचे, आल्यानंतर इथून इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. जर यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचं जो फेड आहे तुम्ही जाय सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे, मिळून जाईल. तर हा जो फेड आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल जो आपला 10 सेकंदाची तिथला पुढे त्याला ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला 10 सेकंदाच्या तिथला पुढे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. हे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना सेक नावाचं जो इफेक्ट आहे ते तुम्ही जाय सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 10 सेकंदाची तिथला पुढे तेवढे फोटोला ठेवायची. हे जे इफेक्टची लेंथ असेल ती ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 13 सेकंदाची तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. येत त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लवच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला मिनी रेनबो हा जो इफेक्ट आहे मिळून जाय सिम्पली इथून नाही मिळाला तर सर्च करून इथून ॲड करू शकता. अशा प्रकारे इथून मिळून जाईल. सिम्पली इथून हा जो फेड आहे इथून ॲड केल्यानंतर ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 13 आणि 14 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो त्यांना ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 16 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे यायचे जिथं आपण स्प्लिट केला तिथे. हे त्यानंतर आपल्या पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना प्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना टार्गेट फ्लिकर हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 16 आणि 17 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो त्यांना ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 20 सेकंदाचे तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. हे त्यानंतर पुन्हा आपल्या बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ऑप्टिकल स्कॅनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल जो आपला 19 सेकंदाचे तिथला फोटो तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 12 सेकंदाचे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. हे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला टर्बोचा हा जो फेड आहे मिळून जाय सिम्पली इथून सिलेक्ट करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल आपला जो हा 12 सेकंदाची जे तिथून जो आपला शेवटचा फोटो आहे तिथपर्यंत ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.